पारंपरिक नैसर्गिक शेतीला आधुनिकतेची जोड देत भारत लवकरच नैसर्गिक शेतीचं जागतिक केंद्र होईल. कोइंबतूर इथल्या नैसर्गिक शेती परिषदेत पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. पंतप्रधानांच्या हस्ते किसान सन्मान निधीच्या 21व्या हप्त्यापोटी 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,000 कोटी रुपये जमा. सरकारनं गेल्या 11 वर्षात सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ 100 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचवले. पुट्टुपार्थी इथं सत्यसाईबाबांच्या शताब्दी महोत्सवात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 2021च्या लवाद सुधारणा कायद्यातल्या न्यायिक आणि इतर सदस्यांची नियुक्ती तसंच सेवा कालावधी संबंधित तरतुदी सर्वोच्च न्यायालयानं ठरवल्या रद्दबातल. निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांना राहुल गांधी आणि काँग्रेस कलंकित करत असल्याचा आरोप करत देशातील 272 प्रतिष्ठित नागरिकांनी खुल्या पत्रातून केला निषेध. नितीश कुमार यांची रालोआच्या विधिमंडळ नेतेपदी निवड. उद्या शपथविधी. 10व्यांदा घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. नव्या फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्था वेगवान झाली असून गुन्हे न्यायव्यवस्थेत आमूलाग्र बदल झाल्याचं मुख्यमंत्र्यांचं मुंबईतल्या कार्यक्रमात प्रतिपादन. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आघाडी संदर्भात केली चर्चा. मनसेबरोबर जाण्यास उत्सुक नसल्याचे दिले संकेत. अल-फलाह विद्यापीठ समूहाचा अध्यक्ष जवाद सिद्दीकीला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून अटक. 13 दिवसांच्या ईडी कोठडीत रवानगी. बिश्नोई टोळीचा कुख्यात गुंड अनमोल बिश्नोईचं अमेरिकेतून प्रत्यार्पण. 11 दिवसांची एनआयए कोठडी. टोकियो इथल्या डेफलिम्पिक स्पर्धेत नेमबाज प्रांजली धुमल आणि अभिनव देशवाल यांना सुवर्णपदक. भारतीय खेळाडूंनी जिंकली 11 पदकं. आणि जागतिक मुष्टियुद्ध फायनल्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या नरेंदर बरवालनं पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात जिंकलं सुवर्णपदक.